विचार कर, गीत रामायण सुरू होतंय, ते स्वयशी रामप्रभू ऐकती कुशल व गातायत. जा ना अयोध्येत. रामचंद्र बसलेत, सिंहासनावर बसलेत. अरे मोठं फंक्शन चाललंय. कोण ऋषिकुमार आले तर कौतुक करतायत, मला आयुष्य सांगतात माझं. काय वाटलं असेल रे प्रभूला, की माझ्या जन्मापासून रावण वधापासून काय काय ते बोलतायत. आजच्या म्हणजे सेंटी झाले असणार, ते कृतार्थ होऊन डोळे भरले असतात. सोडून आसन उठले राघव, उठून कवळीती आपुले शैशव. मिठी मारली. शैशव म्हणजे मुलं. उठून कवळती आपुले शैशव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव. पुढचं वाक्य, परी तो उभया नच माहिती. उभया दोघांना रे पुत्र भेट झाली आहे ती, पण ह्याला वेदना म्हणतात. की ज्यांना मी मिठीत घेतलंय घट्ट, ती दोन माझी पोरं आहेत हे त्या राजाला माहिती नाहीये. आणि ज्या राजाने मला मिठीत घेतलंय तो माझा बाप आहे हे त्या पोरांना माहिती नाही. अरे याला म्हणतात रे भोगणं, याला म्हणतात वेदना. त्याच्यामुळे गीत रामायणातला अंडर करंट आहे ना, हा वेदनाच आहे. अच्छा. फक्त वेदनेचा बाऊ नाही त्याने कधी केला. किंवा विचार कर, रामचंद्र वनवासात गेलेत कैकेयीमुळे, आणि भरत आलाय. भरताला कळतं की कळत नकळत माझ्यामुळे झाले ते, आईने केलं असलं तरी. तो काय आईला झापतोय बघ, की अश्वपतीची नव्हे सकन्या नव्हे समाजी माय, धर्मात्म्याच्या वंशी कृत्या निपजे नांदे काय, वदनाथाचा करील मूढे पतिव्रता का कुणी, माता न तू वैरिणी. यात राग आहे पण वेदना आहे. त्याने म्हणतात ना पुढे, तो काय म्हणतोय आईला, वनात भ्रात्या धाडिलेस तू. भ्राता म्हणजे भाऊ. वनात भ्रात्या धाडिलेस तू, स्वर्गी धाडिले तात, श्रीरामांना वल्कल देता का नच जळले हात. आई तुला वाटलं नाही रामाला वल्कल देतेस, हात जळले का नाहीत. ही वेदना आहे. ह्या ज्या वेदना आहेत ना, त्या प्रत्येक कॅरेक्टरमधनं आहेत. बर. आणि हे शिकायचं आहे की वेदना आहेच आहे ना, पण मीच का भोगतोय असं कुठलं कॅरेक्टर म्हणलेलं नाहीये. मग ते सीता असेल, तो राम असेल, सुग्रीव असेल, वाली पुत्र अंगद असेल, हनुमंत, प्रत्येकाने काहीतरी भोगलंय. पण ते भोगण्याला ऍक्सेप्ट करून ज्या प्रकारे त्याने आयुष्याला मिठीत घेतलंय ना, हे रामाकडनं शिकतो ना रे. म्हणून हा थोडा फरक आहे. म्हणून या पुस्तकात एका ठिकाणी माझ्याकडनं देवकृपेने लिहिलं गेलंय की तो देव होता म्हणून भोगत नव्हता. त्यांनी वेदना कशी भोगायची आणि वेदनेवर मात कशी करायची हे तो शिकला, म्हणून तो देव झाला.